नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत संदीप पिळगोकराचो माई मोगाचो येवकार. सुरवेक पळय आयच्यो मुखेल खबरो. मुंगुल फातोड्या गन फायर आनी रॉड दाणे वापरून हल्लो. 5 गाडयांनी येवन आडयले वाहन आनी तिगांचेर केलो गोळीबार. विजय आनी युरीन केले सरकाराचे आरोपाचे फारपेट. सान पिरायेचे चलयेचेर सेगीत 5 वर्सां अत्याचार. आरोपीक केपे पोलिसांनी केलो अरेस्ट. एक्टिव्हिस्टांनी मुख्यमंत्र्याक घातले गाराणे. चलयेक मेळोवन दी न्याय. गोंयच्या एसटी आरक्षणाचे बिल राज्यसभेत जाले पास. आता राजकीय आरक्षण दिवपाची जबाबदारी डबल इंजिन सरकाराची. येता ते विधानसभा वेंचणुकेत करून दाखयात कृती. विजय सरदेसायाचे गोंय सरकाराक आव्हान. आता खबर विस्तारान. मुंगुल फातोड्या सकाळी तिगांचेर गन फायर आनी रॉड दाणे वापरून हल्लो करपाची भिरांकूळ घडणूक घडली. एकूण 5 वाहनांनी येवन एक वाहन आडयलें आनी गोळीबार केलो. ताचेर गोमेकत उपचार चल्ल्यात. विजय आनी युरीन हे घडणुकेक घेवन सरकार आनी पुलिसांचे आरोपाचे फारपेट केल्यात. आज सकाळी 2:30 सुमार मुंगुल हांगा एक गन फायर इन्सिडंट जालो आनी आमकां मेळिल्ल्या म्हायतीनुसार 2 जाण जे कोलवाच्यान येताले तांकां हांगा 4 गाडयो येवन गाडयो आड घालून तांकां अटॅक केल्ले आसा. एक फुडल्यान गाडी येयली, एक गाडी फाटल्यान रावली, एक गाडी सायडीच्यान रावली आनी हांगा अशें मेळिल्ल्या म्हायतीनुसार तेंचेर रॉड घेवन दाणे घेवन हल्लो केल्लो आसा आनी गन फायरूय केल्ले आसा आनी पुलिसांक एक बुलेटूय मेळिल्ली आसा आनी तांकां उपचारा खातीर GMCन एडमीट केल्ले आसा. आनी आतां अशें दिसून येयल्लें आसा की हांगा जे आतां गँग वॉर वाडलेलें आसा आनी हेजेर खंय तरी लोकां कडल्यानूय मागणी आसा की पुलिसांनी खंय तरी बेगींतल्या बेगीन हेंचेर एक्शन घेवन हांकां अरेस्ट करून ही जी गँग वॉरा सारकी परिस्थिती गोंयांत जी निर्माण जाता ती खंय तरी बंद करपा खातीर. मुंगुलच्यान प्रायम टीव्ही खातीर दामोदर शिरोडकर. हे घडणुकीचेर गोवा फॉरवर्डाचो फातोड्डेचो आमदार विजय सरदेसाय आणि विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमावाने कडक प्रतिक्रिया दिल्यात. विजय विचारता ह्या गुंडांचेर राजकीय वरदहस्त आसा. ताचे फुडें वचून युरी म्हणटा राजकारणी आणि पोलिसय गुन्यांवगारीत इन्वॉल्व आसात. हे गँग वॉर आमी आमचे मतदारसंघांनी टॉलरेट करचे ना. हाजे पयलीं बी जे कोण गुंडगिरी करून सोदताले तांकां लोकांचें रिएक्शन म्हणून आमी भायर येवन बंद केल्लें आहा. सो हे आमी वी आर नॉट टॉलरेटिंग दीस. आय कॉल अपॉन द DG टू अरेस्ट दीस पीपल इमिजिएटली, टेक एक्शन. शूट आउट जर गोंयांत जाता बिकॉज ऑफ गँग वॉर जाल्यार हे दॅट मिन्स दीस इज गॉन टू फार आनी विदाउट पॉलिटिकल प्रोटेक्शन हें जावपाक शकना. इल्लिगल आर्मां जी तांच्या हातांत पावली कशी, ताणी मारली कशी, हें जर सगळें जर आमी पळोवंक गेले जाल्यार हाका खंय तरी पॉलिटिकल प्रोटेक्शन आसा. आनी हे भुरगे जे आहात तांकां कोण तरी जे लोक पावरान आहात, जे सत्ता भोगतात, ताणी तांकां खंय तरी वापर केले. नाजाल्यार इतले सपोर्टांनी इतले खुलेआम अशें जावंक शकना. शूट करप म्हळ्यार कितें आनी आर्म जर ताचें लायसन ना. फर्स्ट ऑफ ऑल आर्म लायसन नाशिल्ले आर्म पावले कशे, ताच्या हातांत पावले कशे आनी ते कशें ते कटका काय न्ही. तो कट्टा जर आशिल्लो जाल्यार ताका येदी व्हडली कारतूस आसपाची. दीस इज अ प्रॉपर फायर आर्म. सो फायर आर्म्स अशी गोंयांत मेळटा कशी आनी मारता कशें आनी कोण करता हें. आनी एक्यूज एक मनशाक आतां अरेस्ट केलो म्हणून न्यूज आयल्या. एक मनशाक अरेस्ट केलो म्हणल्यार दॅट मिन्स पुलीस शूड गेट टू द बॉटम ऑफ दीस. हांकां NSA लावपा जाय मरे. इज दीस नॉट अ मॅटर ऑफ नॅशनल सिक्युरिटी. आर्मां मेळपाक लागली आनी अजून तांचेर कितें कायदो कसलो आहा. आय एम नॉट सेइंग टेररिझम बट इट इज सर्टनली अ मॅटर ऑफ नॅशनल सिक्युरिटी. No, see, the law and order we have highlighted the way people are not scared of the police. This law and order situation is pathetic in the state of Goa. Now, whether this law and order chief minister म्हणटा मरे awareness create जालो कंप्लेन जाता मग ही awareness create लाय मग झोपडी जाला. सान पिरायेचे चलयेचेर सेगीत 5 वर्सां बलात्कार करपी घरच्याच एका भुरग्याक केपे पोलिसांनी अरेस्ट केला. चलयेन पुलिशेंत येवन कागाळ केल्ल्यान आरोप्याक पुलिसांनी अटक केला. पूण हे प्रकरण एक्टिव्हिस्ट ॲडव्होकेट प्रतिमा कुतीनून म्हऱ्यांत पावतकूच ताणें फॅमिलीक आदार दिवन कागाळ करपाक मदत केली. पिडेस्त चलयेक न्याय मेळोवन दिवपाची जापसालदारकी ताणें खुद्द मुख्यमंत्र्याचेर दिल्या. जाणा जावन घेवया पुराय प्रकरण. इन्फॉर्मेशन आई थी कि
एक लड़की है, उसने रेप की कंप्लेंट फाइल की है अपने एक फैमिली मेम्बर के अगेंस्ट, तो उसमें केस रजिस्टर किया है और अक्यूज को अरेस्ट कर लिया गया है। पर कंप्लेंट एक ही लड़की सिर्फ एक ही है। सांगले की आपल्या वांगडा अशें जाता म्हणून आपण कितें करूं म्हणून तो म्हाका बी फोन करून सांगितले. हांवें ताका भरपूर समजलें तेच्या कडेन की तशें करनाका रे, तुगे रक्ता भयणी मरत्यो, तुवें ताका धाकले आसतना खेळयलो आसता मरे, कशें बरें दिसलें रे तुका अशें करतना. तूं कोण काय म्हणपा लागलो तो, तूं कोण काय म्हणपा लागलो आपल्या सांगपी. आपण जाय तें करता म्हणपी, कितले फाटी करता म्हणपी, आपण झूज नाडटा. हय आपण पळयता म्हणपा लागलो तांकां. आपण पळयता, आपण जेवण हाडटा ती जेवता तशें म्हणपा लागलो. म्हाका जाय सोंसपा जावना, म्हाका सोंसपा जावना. हे मागीर परत ताका हाडपा गेलो हांव थिंग चांदर, ते कामां आशिल्ले थिंगा. ताका हाडलो, घरा कडेन पावयलो आनी हांव तेंगे आई बी मेळोन जाप करून गेलो घरा. मागीर राती येणीन म्हाका फोन केलो दिसता, अशें जालें म्हणून. म्हाका कसो फोन केलो काय म्हणून ताका बरो पडयलो. ते म्हाका सांगपा लागून फोन करी की आपल्या असो म्हणटा म्हणून परत. ते रानांतले सांग. आनी ताका ते रानां बी व्हरप तेणी, 9 बी व्हरप आनी राती 2-3 बी हाडप घरा कडेन, बरो मारप. ते म्हाका रड सांगता. पात्रांवान नंबर दिलो कोण मॅडम येयलो, मागीर हेजे कडेन वच, ही हेल्प करता म्हणून मॅडम. बेस्ट मॅडम, बरे टायमार पावली. तेकाय म्हाका बी म्हाका बरें दिसूना तेंगेले. कोणा सपोर्ट करना, फॅमिली मेंबर खूब आवय सपोर्ट करना. कितें सांगपाचें, व्हडलो भाव जावन व्हडलो बेकार पडून आसता, सगळे पिताय, सगळे बेबदे, कोण घरा करना. तेंगे थिंगचे लोकूच 3 घरां आहाय ती सगळी फालतूर जाले, सामकी फालतूर जाले. हाका म्हणटा ते पॉक्सो एक्ट लागता कित्याक ती मायनर आसा. दुसरे म्हणटा ते चिल्ड्रन्स एक्ट लागता आणि सगळे सेक्शन लावपा जाय. सेक्शुअली एक्सप्लॉयट केला म्हणून, फिजिकली अब्यूज, सेक्शुअली अब्यूज, मॉलेस्टेशन, रेप, थ्रेट टू लाईफ, टॉर्चर, मेंटल टॉर्चर, सगळे एक्ट लागपा जाय. चिल्ड्रन्स एक्ट आणि तुजो पॉक्सो एक्ट. लास्ट सांगपा सोदता, इतलेच न्ही, हाजेरूच करूं ना, ते धाकले भयणीचे दिवंक केलां. सो पुलिसान म्हाका सांगलां, पीआयन बायन म्हाका सांगलां की हाजी पयलीं आमी कंप्लेन घेतली आनी मागीर इन्व्हेस्टिगेशन जातलें. तशेंच ते 14 वर्साची ताजी धाकली भयण आसा, ताजे स्टेटमेंट रिकॉर्ड जातले. व्हडले भयणीचे देखून रेकॉर्ड जातले सगळे स्टेटमेंट आनी विथ एविडन्स ऑडियो देखून ह्या भुरग्या कडेन आसा. आनी ताजे आवय देखून स्वता आयज सकाळीं हाजे कडेन उलयला, ते रिकॉर्डिंग आसा. आवय म्हणटा, हय रे बाबा शाण्या, कितें करुया, तो एकलो आमकां रांदून घालता न्ही, तोच जोडून हाडटा न्ही. कुकू म्हणटा ते धाकले चलयेक कुकू पॅट नेम म्हणटात, ते देखून म्हणटा तेका देखून केला मरे तेणे. आतां आमी कितें करपाचें. सो हांव मागता सीएमा कडेन, सीएम पळय रक्षाबंधन जालें, तुवें हांगा साकून हांगा राखी घातिल्ल्यो, धाकले भुरगे तितली जाणटे बायलांनी तुका राखी घातल्या. आनी रक्षाबंधन म्हळ्यार कितें, रक्षा, प्रोटेक्शन दिवप. आनी तूं कोण जावन आसा, रक्षा मंत्री. तूं रक्षा मंत्री जावन आसा प्रमोद सावंत. तुवें त्या दीस खूब राखी घातल्या, तुवें दाखयला आपूण आदर करता, सन्मान करता. बट द ट्रू मिनींग ऑफ रक्षाबंधन इज राखी म्हणल्यार रक्षा करप भयणीची. आतां हांव म्हणटा, ह्यो 3 जाण भयण्यो केपें कॉन्स्टिट्युएन्सींत रडपाक लागल्यात. आय एम शुअर that this case will not go loose. I don't want any political interference. म्हाका जाय तांकां न्याय मेळिल्लो, तांकां जस्टीस मेळिल्लें, because truth should prevail and justice should be given to them. So there is no safety for these minor girls, especially these 2 minor girls. Elder one is started working. She is 21 years old. ते असले सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन जाता म्हणून घर सोडून आपण खंय तरी कामाक आसा, ते थंयच रावता आनी काम करता. सिन्स दे आर मायनर, they have to go home and this is repeatedly happening. So now only one thing is that बस म्हणटात ताणें हें देखून स्टेटमेंट केल्लें आसा, हें देखून स्टेटमेंट केल्लें फाल्यां तुमी खंय लग्न जा, तुमी कोणा कडेन लग्न जा, संबंध आपणा कडेन दवरपाचे आनी भुरगीं म्हजी जातली म्हणून. सो आय थिंक ह्या चल्याक कितें तरी मेंटल डिसऑर्डर आसा, हो मेंटली सीक आसा. पयलें म्हणटा तें ताका हारून बरो खावपावपा जाय. हांव पुलिसाक आतांच सांगतालें पीआयक, तुमचे कडेन जायना न्ही, म्हजे कडेन दियात. इनोसंट लोकांचेर तुमी केस घालता, इनोसंट लोकांच्या फाटल्यान लागता. आनी हे जे आमी हाडून दाखयतात, पॉक्सो केस हेंचेर लागपा जाय. पॉक्सो केस म्हजेर घातिल्लो आसा. हांव जेन्ना एकले मायनराक सेव करपाक गेल्ले तेन्ना हेच बीजेपी सरकारान म्हजेर पॉक्सो केस घातली आनी 8 वर्सांनी हांव झगडटां. म्हजे पयशे घालून कोर्टांत एडवोकेटाक घेवन म्हाका नाचपा पडटा. पूण हे जे तुमचे कडेन एविडन्स घेवन आमी दितात तेंचे तुमी मागीर कोण गॉडफादर येता आनी तांकां सोडटा. हांव म्हणटा हांगा इंटरफियरन्स जावपाची पडना. हे जे रिपिटेडली रेप करपाक लावप भयण्यांचेर आनी चड करून आपले स्वता रक्ताच्या धाकल्या भयण्यांचेर, असले म्हणटा त्या असले मेर्दाक म्हणटा ते जायना जाल्यार आमचे कडेन हाडून दिया. हांव सांगता, हांव कायदो जाय जाल्यार हातींत येवपाक रेडी आसा. कित्याक म्हाका वीट आयल्या, म्हाका इतली वीट आयिल्ली आसा की रक्ताचो भाव कसो करपाक शकता काय म्हणून हे आपल्याच ओन भयणीचो बलात्कार, एव्हरी विकार.
तांचेच नागडे फोटो काढून ताका दाखोवप आनी सांगप हांव व्हायरल करतलो. तांकांच कुडेन घेवन वचपाचें, रानांत व्हरपाचें, नुवाक व्हरतालो, दोनाक हाडटालो, म्हणल्यार कितले रिपिटेडली सेक्शुअली एक्सप्लॉयट केला तांकां. ते म्हणटा जायना, वीक अशें जाल्ले आसा त्यो भयण्यो. त्या भयण्या पळोवपाक येतात ना. बिकॉज दे आर मायनर्स आय कॅनॉट रिवील देअर नेम्स. बिकॉज दे आर मायनर आय कॅनॉट शो देम. शी इज क्राईंग देअर इनसाइड. शी वॉज क्राईंग व्हेरी बॅडली. शी इज गिव्हिंग अ स्टेटमेंट नाव. सीएम तुजे कानार हे पडटले, तूं होम मिनिस्टर आसा. हे सगळ्या भुरग्यांक अरेस्ट करून बूक करनात. हाजेर एफआयआर आतां जातली. बूक करना, एका अरेस्ट करना आनी एका पॉक्सो अंडर आनी चिल्ड्रन्स एक्ट लायना, एका भितर घालना जाल्यार I will really tell you, I will see that I come and sit, I will get these people, I'll get these minor two daughters and keep at your house. देशातल्या हेर राज्याप्रमाण गोंयांतूय वोटर्स चोरी चल्ल्या. त्या संबंधांतल्यो कागाळी घेवन शांतिकायेन काडिल्लो मोर्चा मामलेदार आनी पुलिसांनी आडोवन भाजपा सरकारान गोंयांतूय अनडिक्लेअर्ड एमर्जन्सी हाडिल्ल्याचो पुरावो दिला. हीच ती संविधानाची हत्या अशा उतरांनी गोंय प्रदेश काँग्रेसीन भाजपा सरकाराचो निषेध केलो. बिहारात राहुल गांधीन वेंचणूक आयोगाचेर गंभीर आरोप केल्यात. 65 लाखां परस चड लोकांची नांवां काडून उडयल्यात. कोणेच कानामनार घेतले ना. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाक मेळपाक राहुल गांधीन मोर्चा काडलो. तांकां डिटेन केले. गोंयांतय वोटर चोरी चल्ल्या. ते संबंधातले पुरावे घेवन काँग्रेसीन चीफ इलेक्टोरल ऑफिसराचे कचेरेंत व्हेल्लो मोर्चा पोलिसांनी आडयलो. शांतिकायेन काडिल्लो मोर्चा आडवप ही हुकुमशाय म्हणत गोंय प्रदेश काँग्रेसीन भाजपा सरकाराचो निषेध केलो. We see total dictatorship, हुकुमशाय led by the BJP government. तांकां जे न्यूट्रल अथॉरिटी आहे, जावं ED, जावं IT, ज्या पद्धतीन आज एक स्टॅट्युटरी अथॉरिटी आशिल्ले टू प्रोटेक्ट द राइट्स ऑफ द सिटीजन्स, टुडे their only role is to make sure that they trouble and stifle the voice of the opposition. ह्या पद्धतीन म्हाका दिसता आज हे चल्ला. पुलीस जावं ED, जावं IT, जावं CBI आनी आतां नेलो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. आमचे लिडर बाब राहुल गांधीन सांगला जे बिहारान जाला 65 lakhs तुम्ही वोटर ऑलमोस्ट डिलीट केले. अकाउंटेबिलिटी कितें, ट्रान्सपेरन्सी कितें, आनी दे हॅव नो आन्सर्स. द ECI डज नॉट वॉन्ट टू आन्सर दीस. सुप्रीम कोर्ट ऑल्सो दे आर नॉट आन्सरिंग. सो म्हाका दिसता दीस इज नथिंग बट अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी. आमी जे पड उलयता डे इन डे आउट, लोकां फाळ मुखार इलेक्शन करपाक गेलो प्रयत्न ना. दे वॉन्ट जस्ट डिक्टेटोरियल गव्हर्मेंट अँड वी कंडेम दिस. गली गली में शोर है, बीजेपी चोर है, गली गली में शोर है, बीजेपी चोर है. काल आम्ही पहिले की या देशाचे लोकसभेचे आणि राज्यसभेचे दोनूय लीडर ऑफ ओपोजिशन अलॉंग विथ इंडिया ब्लॉक MP आणि काल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे अपॉइंटमेंट घेतिल्लो ऑन SIR वोटर स्कॅम इन बिहार. हाजेर जाप विचारपाक काल जेन्ना आमचे लिडर थंय गेले तेन्ना आमी पळयलें की ह्या भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीच्या सरकारान थंय तांकां डिटेन केले. तांकां इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाक मेळपाक दिले ना. आज गोंय प्रदेश काँग्रेस कमिटी, आमचे विरोधी पक्ष फुडारी बापूरी आलेमांव, आमचो आमदार एंड्रन डिकोस्टा, इतर गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचे सगळे ऑफिस बेरर्स, फ्रंटल चीफ आनी गोंय भरच्यान आयिल्ले सगळे आज गोंयचे नागरीक, आमी आज पिसफूल मार्च दवरिल्लो टू द चीफ इलेक्टोरल ऑफिसर ऑफ गोवा. ताका सांगपाक की गोंयान सुद्दां वोटर चोरी हो प्रकार चालू आसा. आतां आमी पळयता की हांगा प्रमोद सावंतान हेवी पुलीस डिप्लॉयमेंट घातला. मामलेदार सांगता की तुमी वचपाक शकना, तुमी हांगाच्यानूच कितें तें सांगा. म्हणजे वी फेल टू अंडरस्टँड की आज ह्या देशांतली डेमोक्रेसी खंय गेली. जो आमचो लिडर सदांच सांगता की संविधानाची हत्या चल्ला, हो संविधानाचो हत्या. आज आमकां रायट ना, आज आमचो आवाज हे दामतात. जेन्ना जेन्ना आमी भारतीय जनता पार्टीचे चोरी जेन्ना भायर उघड करता तेन्ना हे सरकार आमचो आवाज दामता. गोंयांत ST आरक्षणाचें बिल आतां राज्यसभेत पास जालां. आतां तांकां तांणी मागिल्ल्या प्रमाण राजकीय आरक्षण दिवपाची जबाबदारी डबल इंजीन सरकाराची. येता ते विधानसभा वेंचणुकेंत ते चालीक लायतले हय, हो खरो प्रश्न विजयान सांगले. पूण भाजपा सरकार हे मतभ्रश्ट सरकार. लोक तांकां कशेंच मतां मारपाचे नात असो आत्मविश्वास ताणें उक्तायलो. ST आरक्षण बिल राज्यसभेत पास जाल्यात
सगळ्याच पक्षांनी खोशी उक्तायली। खूप तेंपापासूनची गोंयची आदिवासी समाजाची ही मागणी आसली, ते खातीर तांकां भोव संघर्ष करचो पडलो। विधानसभेचेर मोर्चे वरचे पडले, पूण हे बिल चालीक लावन राजकीय आरक्षण दिवपाक गोंय सरकारान केंद्र सरकार आणि वेंचणूक आयोगा कडेन सेगीत फाटपुरवण करची पडटली। आयकात विजयाक। ताणें केला तो कायदो कोर्टान उरचो ना, तो फक्त वोट बँकाक बरें दिसपाक। बीजेपी कशें जालें की तांकां गोंयकार मत मेळचें ना, तो एक भ्रश्ट सरकार, भ्रश्ट तांचें एडमिनिस्ट्रेशन हें लोकांक वीट आयिल्लें। ते रावले की आतां अशें वोट बँक आमकां वोट मेळटले आनी आमकां जिल्हा परिशदाक निवडून हाडटले। जिल्हा परिशदेच्या इलेक्शनाची तयारी हें बिल म्हणल्यार जिल्हा परिशदेचें 20तल्यान 27 केल्यार कावन्सील जिखपाक म्हळ्यार कावन्सील पडतें हडप करपाक गेले खेपे हात वयर काडून हडप केल्लें। हे खेपे जरी तांचे बाले किल्ले आहा थंय एक जो कावन्सिलर निवडून येतालो त्या जाग्यार 2 ते हाडूंक शकता। तशें हाडलें म्हणून खंयचेच बाले किल्ले आतां बाले किल्ले उरूंक ना। आतां सगळ्या कडेन लोक पावले आनी सगळ्या कडेन लोकांनी चिंतपाचें चिंतलां आनी देवान लोकांक सारकें सांगलां कितें करप। सो अशें कितेंय केलें पूण म्हाका दिसता व्हडलें पॉलिटिकल फायदो तांकां जे ते करूंक सोदतात घुसपावन तो फायदो जातलो अशें म्हाका दिसना। म्हणून एडमिनिस्ट्रेटिवली आनी लोकांचो जर फायदो जाता हे 2 वर्ड वाडोवन आनी लोकांक जर तांची म्हळ्यार तांची कुयदाद घेवपाक तांची देखभाल करपाक चड लोक मेळटात जाल्यार बरें तें वायट ना। फॉर अस वी हॅव नो चॉयस, वी हॅव टू फेस इट एंड वी हॅव टू फायट इट। आसूंक शकता ते 2 जे येतले 25 परस बरें आसतले, घटसाबूर आसचें ना। टिटोज लेनी कडल्यान बांदोडकार पुतळ्या कडेन राती 3 उपरांत लेगीत पुलीस गस्त जाय। टाउट्स आनी गायड्स पर्यटकांक लुटतात, तांकां अरेस्ट करात। कळंगूटचो आमदार मायकल लोबोन भाऊसाहेब जयंती निमतान सुवाळ्यात भाऊसाहेबाच्या पुतळ्याक अभिवादन केल्या उपरांत मागले। गोंयचो भाग्यविधातो जाका म्हणटात, गोंयचो एकमेव दृश्टो आणि तळागाळांतल्या लोकां खातीर वावुरपी मुख्यमंत्री म्हण ज्याची नामना आसात, तो गोंयचो पयलो मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकराची पुण्यतिथ आयज विविध सुवातांनी विचारमंथनान मनयली। PI is not taking action. I will go to Director General of Police. I will go to SP. I will go to DIG. I will sit there only outside the cabin. हांव हे आयज जे उलयता हे आतां PIक सकाळीं फोन मारला हांवें की बांदोडकर स्टॅच्यूआ कडेन सायडीक टिटोज लेन हिंगा 24 hours पुलीस आसपाची गरज आहा, अप टू 3 o'clock in the morning। जेन्ना आमी ट्युरिस्ट स्टेट म्हणटा हिंगासर ट्युरिस्ट रातचे 11, 12, 1, 2 बसून भोंवता। सेफ्टी ऑफ ट्युरिस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट। हे इलिगल टाउट्स आनी गायड जे आहा हे ट्युरिस्टांक लुटता आनी आमचें नांव बदनाम जाता स्टेटीचेर। हे बंद जावपाची गरज आहा, तांकां अरेस्ट करात, तांकां फायन अप टू 25,000 आहा, अप टू 50,000 आतां करपाचे आसले एसेंब्लीक, ती हांव नको ऑर्डर येयले जाल्यार, पूण हे जावपाक जाय 24 वरां तांकां भितर व्हरो न्ही, लेट देम बी इनसायड, देन ओनली दे विल कम टू नो दॅट वी कॅनॉट डू टाउटिंग इन द स्टेट ऑफ गोवा। हे स्ट्रिक्टनेस आसपाची गरज आसा, स्ट्रिक्टनेस ना अजुनूय। हांवें सांगलां पळय तशें थिंगा वचोन भायर बसप, DGच्या ऑफिसा भायर बसप सारकें जमणीर, हें सोल्युशन येवसर आख्खो दीस बसतलो हांव जो तरी हें बंद जायना जाल्यार। सुविधा आनी ज्यो गरजेच्यो कितें आसल्यो तितल्यो सगळ्यो करता आसतना पर्यटनाचेर सुद्दां तेजें खास लक्ष आसलें आनी त्या टायमार आमची लोकवस्ती ती 5 ते 6 लाख आज आमी 400 पटीन वाडल्यात, म्हणजे 25 लाखाच्या वयर गेली। परंतु आमचे कडेन सुविधा त्योच आसात। आमी पाण्याचेर अवलंबून महाराष्ट्राचेर, कर्नाटकाचेर इलेक्ट्रिसिटी अवलंबून तीच परिस्थिती। आमचे कडेन स्वताचें अशें कांयच ना, पूण आमी टुरिजमाचो आमी हो जो वाव जी आसा ती आमी वाडोवंक सोदतात, पूण आमचे कडेन साधन सुविधा ना। आमी पयलीं म्हणटा पळय ते हे भटके टुरिस्टांनी आमची जी नांव जे सगळे आमचे गोंयच्या ह्या बिचाचेर जे खराब केल्या, असले भटके पर्यटक आमकां नाका। आमकां म्हणटा ते रिस्पेक्टेड पर्यटक जाय, हो सरकारान थोडोसो इल्लेचेर लक्ष घालचें जाय जाल्यार ताका योग्य म्हणटा तो भाऊसाहेब बांदोडकर ज्यांच्यामुळे आमी ही जी धुरा जी आसा, नॅशनल जी धुरा आसा, राष्ट्रीय जी धुरा आसा, त्याच्यामुळे आमी प्राप्त करूंक पावले। आनी जर तो नासलो त्या टायमार त्याला मिरांडा सारखे हे आणि बाकीचे जे चमचे आसले पुर्तुगेजाचे त्यांच्यामुळे आज आमकां दुखे प्युअर जावपाचे पुर्तुगीज आसलो बरो म्हणपाचे तोंडातल्या उतरा भायर सरपाची हांव विनंती करीन।
भारत सरकाराकडे जरी गोंयच्या जर तुम्ही रेस्पेक्ट रावता गोंयांत जर तुम्ही रिस्पेक्टेड तुम्ही जर एक स्टेटस जर तुम्ही दितले हे म्हणूनच तर भाऊ साहेबाक ही भारत रत्न ही हे प्रदान करचे कारण तुम्ही खिरापती सगळ्यांक वाटल्यात सगळ्या राज्यांनी वाटल्यात पण गोंयांक अजून भारत रत्न मेळोंक ना ही माझी विनंती आमच्या सगळ्यांनी उपस्थितांनी आनी चड करून मायकरांनी फुडें वरची अशी विनंती करता हांगा थांबता. फोंड्या प्रियरचो आमदार गोविंद गावडे, मोगोपा अध्यक्ष दीपक ढवळीकर आणि भाऊसाहेब बांदोडकार मोगींनी भाऊक आर्गां ओंपली. दूरदृष्टी नेता जाणी एकंदरीत हांव खास करून म्हज्या मतदारसंघा कडेन निगडीत आशिल्ल्यो ज्यो शाळा ताणें बांदल्यो त्यो सगळ्योच अशे तरेच्या अवस्थेन पाविल्ल्यो आशिल्ल्यो की मोडकळीस पाविल्ल्यो आशिल्ल्यो पण ती शाळा आज प्रत्येक शाळा आज डागडुजी करून गोंयचे विधानसभेत सुद्दां ताजो आवाज जालो अशा महामनशाक हांव आजच्या ह्या समयाचेर सलाम करता कारण ताणें ती शिक्षणाची गंगा तळागाळांत गांवागांवांनी पावयली म्हणून आज आमचे सारकेले भुरगे आज विधानसभेत पावपाक एक ताकद आनी संदी आमकां प्राप्त जाली. त्याच प्रमाणे ताणें केल्लें कार्य आनी खास करून ह्या फर्मागुडीच्या पठाराचेर जी अभियांत्रिकी विद्यालय जें हाडलें आनी तातूंत भितर आज जगान भितर जे आज त्या इंजिनियरींग कॉलेजीच्यान भुरग्यांनी आज आपलो ठसो उमटलेलो आसा. एक शक्य जर जाता जाल्यार ते फक्त एक दूरदृष्टी नेत्यान अशें ह्या दूरदृष्टी नेत्यान संपूर्ण गोंया खातीर जे काम केल्लें आसा ताका तोडन आनी म्हणूनच परत 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 ताजी याद आठवण ही 2 दिसां पुरती न उरता आसतना कायमची मनात आज भुरग्यांनी दवरप हें तितकेंच म्हत्वाचें आसा. मागेलें भाऊसाहेब बांदोडकराची समाधी परत बांदता पूण तिचें काम मंद गतीन चालू आसा. हांव एकूच सरकारा कडेन मागता स्पेशली चीफ मिनिस्टरा कडेन आनी सगळ्यांक तेजे कडेन मागता की तें काम बेगिनात बेगीन पूर्ण करचें आनी फुडल्या फावटी तें मोठ्या उत्साहान थंय आमकां सगळ्यांक समाधीचेर वचपाक ओपन करून. निकतेच जाल्ल्या विधानसभेत घरां कायदेशीर करतले म्हणून सांगून सरकारान गोंयकारांक थाकाय दिल्ल्याचें उलोवन दाखयल्लें खरें पूण प्रत्यक्षात गोंयकारांचेर अन्यायच घडला अशें गोवा कुळ मुणकार संघर्ष समितीन देखी सयत दाखोवन दिलें. गोवा कुळ मुणकार संघर्ष समिती म्हणटा सरकारान हालींच जाल्ले विधानसभेत 20 कलमी कार्यक्रमा अंतर्गत बेकायदेशीर घरां नियमीत केल्यात पूण अशें आसूनय निलेश च्यारीचे घर कशें कितें मोडून उडयले तांणी सरकारा कडेन जाप मागल्या. आदी आयकुया सुकूर परवरेच्या पिडेस्त निलेश च्यारीचे उतफर्के. म्हाका फक्त इतलेंच सांगपाचें आहा की म्हाजें जें घर आसलें तें 1976 अलॉट जाल्लें आनी ते लिगली बापायक गोंयकार म्हणून अलॉट केल्लें तेन्ना 1987 आमी थंय रावतालीं फक्त फॅमिली वाडली म्हणून आमी ते ground+1 बांदलें. ते शेजाऱ्याक कोण रावता तिका नसाय जाल्यार तिणें कंप्लेंट केली. बरें कंप्लेंट केली पंचायतीन म्हाजेर एक्शन घेतली तशी तिजेरूय एक्शन घेवंक जाय आसली. तिजेर कांयच एक्शन तिजेर 3 कंप्लेंटी दिल्यो जाल्यार कांय कारण ती रावता पळय न्हू तें हरिश्चंद्र म्हापशेकाराचें घर जागो तो हरिश्चंद्र म्हापशेकाराक अलॉट जालो. तिणें तें बांदलां पळय न्हू ते हरिश्चंद्र म्हापशेकाराच्या प्लॉटार घर बांदलां आनी ते सगळें इलिगली बांदलां कारण ते थापयेचें बांदलां ते कॉनवाशाचें बांदलां. तशी बांदपाक 20% अलावड नासली. पंचायतीनच ते सगळें केल्लें नाटक तेन्ना ते तिका खूब पेरले तितले सगळें करूनय तिची कंप्लेंट म्हाजी कांयच एटेंड केली ना. तें म्हाजें घर मोडपाचें आनी आतां जेन्ना पळय हे मोडून बीन जालें तेन्ना आतां सरकारान कायदो काडला की सगळीं घरां लिगलायज जाता आनी म्हाजेर तो अन्याय न्हू. म्हाजे आवय बापूय आतां 50 वर्साचो संवसार तेंचो त्या घरान आशिल्लो तो सगळो सरकारान कांय न्ही म्हटल्यार विध्वंस करून उडयलो सोंपयलो सगळो. आतां तांकां कशें परते रिहॅबिलिटेट करप आनी कशें तांकां सावरप तें समजना. थंयसर तशें पळोवंक गेल्यार आनीक कितलींशींच घरां आसा. म्हाज्या कुशीकूच एक घर आसा तेणें 3 चोर काडल्या आनी ते 2 जागे घेतल्या तेणें. एक जाग्यार हांव घर बांदलां आनी तो रावता भायलो तो रावता घाटी म्हणूंक जायना मायग्रंट तो रावता थंय. दुसरें घर बांदलां 3 चोर काडल्या आनी जवळ जवळ ₹1,00,000 भाडें घेता त्या 3 फ्लोरार. सगळे कसिनोची चेडवां दवरल्या भाड्याक. इतली इल्लिगॅलिटी इतली पर्यंत चलता आसतना सरकार
माझे घर एकूच दिसता इलिगल आणि मोठा हेच हांव सीएमाक ह्या तुमच्या मार्फत सांगता. आणि आता पयात सरकारी यंत्रणा आणि पंचायतीच्या पक्षपातीपणाचेर कुळमुणकार समितीन दवरिल्ले बोट. जो 21 प्रोग्राम्स आसा या 12चे 200 घरां अजूनही इलिगल आसा. हांगा अजून 200 लोक रावतात. हे सगळे भायले लोक, हे सगळे भायले लोक आसात. आमी म्हणतात 20 प्रोग्राम लोकांच्या खातीर, जाल्यार भायले लोक येयले कित्याक? पंचायत खंय आसा? सुकूर पंचायत हाचेर कित्याक डोळे झाकपणा करता? ही आमदाराक दिसना भायले लोक थंय आसात ते? सुकूर पंचायतीच्या वाडयेक दिसना? कसलो निर्णय घेता सरकार? अरे तुम्ही जर सगळ्यांक न्याय दितात जाल्यार सगळ्यांक न्याय करपाक जाय. चारीक एक आनी बाकीच्या लोकांक तोच. चारीक एक आनी बाकीच्या दिसांक हेका न्याय म्हणटात, हेका अन्याय म्हणटात. कारण आतां दुसरी गजाल अशी आसा की ऑल गोवा 6500 हाऊजीस जे आसात पळय ते 20 प्रोग्रामाच्या सकयल येतात ऑल गोवाचे. त्यातल्या त्या 3500 हाऊस जे आसा पळय ते बार्देस तालुक्यान वेकंट जागा ना म्हणून पेंडींग आसा. एप्लिकंटां पेंडींग आसा 3500 जागा ना म्हाका दिवपाक. आतां हे गरीब लोक, आतां ह्या 3500 गरीब लोक कोण आसात? गोंयकार आसात काय गोंयकार भायले आसात? आमदारान हे बऱ्यापैकी काम करूंक शकता. चारीच्या नादाक लागच्या परस, घार मोडच्या परस ह्यांची जी घरां आसली 3500 लोक जे बार्देस तालुक्यान येतात सगळे ते बार्देस तालुक्या त्याच्या कितले एरियेक येतात अजून ती त्यांनी बऱ्यातले गोंयकार, नीज गोंयकार, मूळ गोंयकार आणि गरीबातले गरीब गोंयकार सोडून तांकां ती घरां दिवंक जातली. हे ह्या आमदारा कडेन जायना. हे आमदारा कडेन असले बरें काम जायना. तो खंयच्यान घाटा वयल्यान येवना, तो घाटी न्ही, तो नीज गोंयकार. पूण नीज गोंयकाराक डावलून जे कोण भायले मायग्रंट्स आहात जे घाटा वयल्यान देंवल्यात त्या लोकांक कसलो न्याय? आनी कित्याक लागून न्याय? तुमी ऑर्डर पळयात की हायकोर्टांतली ऑर्डर जेन्ना निलेशान आमचे डायरेक्टर ऑफ पंचायती कडेन गेलो, डायरेक्टर ऑफ पंचायती कडेन लीड केली की बाबा म्हजें घर मोडनाका म्हणून, म्हाका टायम दियात म्हणून. ताजें आयकुना, ताजी ऑर्डर काडली मोडपाची. ताजे नंतर तो हायकोर्टान गेलो. हायकोर्टांनी पळय ऑर्डर दिली की बाबा जितली पळय इलिगल घरां आसात जी सरपास जाल्यात मोर दॅन 60 स्क्वेअर मिटर, जी फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर, थर्ड फ्लोर बांदल्यात, तांचे योग्य ती कारवाई करची म्हणून डेप्युटी कलेक्टरान कारवाई करची. आणि हे खूद कितें काय म्हणल्यार स्टेटीचो ॲडव्होकेट जनरल जो पळय आसा ताणें एडमीट केलो की हांचेर सगळ्यांचेर व्यवस्थीत कितें काय म्हणल्यार तांची पळोवणी जावची, इन्स्पेक्शन जावचें आनी ताची कारवाई जावची. आतां हें जेन्ना इम्प्लिमेंटेशन करपाचें आशिल्लें तेन्ना हाजे पयलीं जेन्ना कोर्टाक ही आशिल्ली केस तेन्ना आमी सरकाराक प्लीड केल्ली, सीएमाक सांगिल्लें आमच्या संघटने तर्फे की बाबा रे हाजें घर जें मोडपाक येवपाचें आसा आमकां खबर आशिल्लें फाल्यां कोर्ट ऑर्डर दितली म्हणून की प्लीज तूं एमेंडमेंट कर, आमकां कोणाचीच घरां मोडपाची नात, आमकां कोणाकूच दुखोवपाचें ना. कोण कितें लिगल रावता ताका हक आनी अधिकार मेळपाकूच जाय. पूण तशें जालें ना. लास्टाक निलेश चारीचें सूड बुद्धी घेवन टार्गेट करून एकल्याकच घर मोडून उडयलें. आमच्या गोंयच्या लोकांनी विचार करपाक जाय की बाबा हें सरकार जें पळय आसा ते गोंयकारां लागून वावर करता काय वोट बँकीक लागून काम करता? तें आमकां भिरांत दिसता मुखार. आतां 27 इलेक्शन येतात, हे टोटल आतां नांवां काडपाक लागल्यात. खंयचे तरी भलतेच कितें म्हणल्यार भितर वोटर लिस्टान घालपाक कमेस केला. तुमी पयलीं बिहाराक, महाराष्ट्रांत केलें, आतां गोंयाक सुद्दां कळाव लावपाचें नात. आनी आमचे लोक न्हिदिल्ले आसा सामके जमीन दोस्त जाल्यात, लाचार जाल्यात, बरबाद जाल्यात, गुलाम जावपाच्या परिस्थितीत आहात. भाजपाच्या वतीन म्हापशा तिरंगा बायक रॅली काढली. थळावा आमदार जोसुआ डिसोजान ताचे फुडारपण केलें. 13 तारखेक घराघरात तिरंगो लायात आणि 15 ऑगस्टाक काढात अशें ताणें आव्हान केलें. आयकात जोसुआ. तिरंगा बायक रॅली म्हाका दिसता फाटले 3-4 वर्सां जालीं आमी करीत आसा. हर घर तिरंगा, दिस मूव बाय आवर ऑनरेबल प्रायम मिनिस्टर टू प्रमोट पेट्रियटिझम इन आवर एंटायर नेशन. कळपाक म्हटल्यार एवरीबडी शूड बी प्राउड टू हॅव द फ्लॅग ऑन देअर होम. म्हाका दिसता इट इज अ व्हेरी डीप रूटेड मेसेज that lets everybody get a chance to be proud of their own country. 13 तारखेर घालप, 15 तारखेर काडप ही ऑपॉर्च्युनिटी दिलेली आसा आमकां सगळ्यांक, सो दॅट वी कॅन just like other countries how they have their national flag on the national day. India did not have that rule before. Amka only official places, only official offices, government offices, schools,
and authorized places were only allowed to hoist the flag. ही संधी प्रत्येक ह्या देशाचे नागरिक दिलेली आसा so that we can feel the true pride of being India. Again, a big message to each and every one of us in Mapsa constituency as well as the entire state of Goa. Let us work towards being more patriotic to our nation. And again, happy Independence Day. तिरंगा बाईक रॅली ही म्हापसा मंडळ भारतीय जनता पार्टी ऑर्गनायज करता. हे आमचं भारतीय जनता पार्टी गेले 9 ते 14 तारीख आणि 15 तारीख पर्यंत आमकां प्रोग्राम दिल्ले आसा. तेतून एक आमची यात्रा बाईक रॅली ही आयज आमी आमच्या नॉर्थ गोवा ऑफिसा कडसून डिस्ट्रिक्ट ऑफिसा कडसून आमी स्टार्ट करता. ती आमच्या फूल म्हापशान एक राउंड मारून सगळ्यांक अवेअरनेस करतले की आमचो इंडियेचो फ्लॅग जो आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीन सगळ्यांक आमच्या घराचेर लावपाक एक सवलत दिली. गोंयांत मंदिराचो उणाव ना. कांय मंदिरां, पोरणी देवळां श्रद्धावानाची आदरस्थान जावन रावल्यात. कांय अप्रुपाची स्थळां, सावयवेरेच्या सखे हरिमंदीर तातूंतलेंच एक. निकतोच थंय श्रावणी सोमार मनयलो. सावयवेरेचो सख्या हरी फामाद. ह्या देवळाचे खाशेलपण म्हटल्यार चोय वाटेन उदक आसा. देवळाच्या सभा मंडपांत जमनीत कोणचे उदक पळोवपाकय मेळना. ह्या देवळात श्रावणी सोमारा निमतान अष्टगंधान मदनंताची मूर्त रंगयली. पळयात तो अपूर्व सुवाळो. ढवळी सार्वजनिक गणेश मंडळाचे अंदूचे 32वे वर्स. गणेश मंडळाच्या जाळवणदारांनी पत्रकार परिशद घेऊन अंदूच्यो कार्यावळी सांगल्यो. वर्सावळी प्रमाण अंदूय भरगच्च कार्यावळी घडोवन हाडटले अशें गणेश मंडळाच्या जाळवणदारांनी सांगले. 27 ऑगस्टाक कार्यावळीक आरंभ जातलो. वेशभूषा स्पर्धा, मराठी हिंदी पदांची कराओके सर्त, बायलांचे भजन, जादवाचो कार्यक्रम, पाककला सर्त, गायन, भरतनाट्यम, विद्यार्थ्यांचो गुणगौरव, चतुर्थी बाजार असे विविध कार्यक्रम जातले. ऐकात जाळवणदारांक. पहिला दिवस म्हणजे बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 ह्या रोजी सकाळी 10 वाजता आम्ही गणेश स्थापना करून पूजा व आरती होईल. तसंच त्या दिवशी रात्री 8:30 वाजता आरती व प्रसाद होईल. दुसरा दिवस गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट सकाळी आम्ही श्रींची पूजा, आरती व प्रसाद होईल आणि रात्री 8:30 वाजता आरती आणि प्रसाद असेल. आता तिसरा दिवस म्हणजे शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट 2025 या रोजी संध्याकाळी 4:30 वाजता वेशभूषा स्पर्धा आयोजन केली आहे. वयोगट राहील 7 वर्ष ते 12 वर्ष. त्याचप्रमाणे संध्याकाळी 7 वाजता कराओके स्पर्धा, ज्याच्यासाठी वयोगट असेल 11 वर्षावरील आणि कराओके स्पर्धेसाठी हिंदी किंवा मराठी ह्यामध्ये दोन्ही भाषांमध्ये सादरीकरण आम्ही स्वीकारलेलं आहे. त्याचप्रमाणे चौथ्या दिवशी संध्याकाळी 4:30 वाजता नागेश महारुद्र सातेरी महिला भजनी मंडळ यांच्यातर्फे भजन सेवा होईल. त्याचप्रमाणे संध्याकाळी 6:30 वाजता श्री साई प्रस्तुत सुप्रसिद्ध जादूगार प्रेमानंद यांचा जादूचा कार्यक्रम आहे. तसंच दिनांक 31 ऑगस्ट म्हणजे 5वा दिवस ह्या दिवशी सकाळी 9 वाजता श्रींची पूजा होईल, आरती व प्रसाद होईल आणि संध्याकाळी रात्री 8:30 वाजता आरती व प्रसाद असेल. 6वा दिवस सोमवार दिनांक 1 सप्टेंबर 2025 सकाळी 9 वाजता वैदिक ब्राह्मणांद्वारा इकडे गणहोम होईल. त्यानंतर 12:30 वाजता आरती व तीर्थप्रसाद असेल. संध्याकाळी 4:30 वाजता पाककला स्पर्धेचं आयोजन केलं आहे.
तसंच संध्याकाळी 6:30 वाजता मराठी व हिंदी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम म्युझिकल मी विथ ऋषिकेश रानडे, त्याचसोबत त्यांना साथ संगत करतील समृद्ध चोडणकर व कल्पा सायनेकर. 7व्या दिवशी मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजता नृत्यांजली डान्स अकादमी तर्फे भरतनाट्यम डान्सचा बहारदार कार्यक्रम इकडे सादर होईल. संध्याकाळी 6:30 वाजता ज्या काही स्पर्धा इकडे घेण्यात आल्या, 3रा दिवस आणि 4था 6वा दिवस या दिवशी ज्या काही स्पर्धा आहेत त्यांचा बक्षीस वितरण सोहळा होईल. त्याचप्रमाणे ढवळी गावातील 10वी व 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेले प्रथम 2 मानकरी यांचाही आम्ही इकडे सन्मान करतो. त्या कार्यक्रमासाठी बक्षीस वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री देवानंद सतरकर, त्याचप्रमाणे नारायण नावती, सौ रूपाचारी व श्री संजय नाईक हे इकडे उपस्थित असतील. व संध्याकाळी 7:30 वाजता पावणी होईल. त्यानंतर सामूहिक गाराणे घातले जाईल व आरती होऊन श्रींची दिंडीद्वारा आम्ही मंडळाचा जो काही इकडे जिथे गणपती होतो तिथून कपलेश्वरी पर्यंत दिंडी करून आम्ही श्रींचं विसर्जन कपलेश्वरी येथे करण्यात येईल. श्री गणेश उत्सव मंडळाने यंदाच्याही वर्षी चतुर्थी बाजार तसेच माटोळी बाजाराचे इथे आयोजन केले आहे. चतुर्थी बाजार व माटोळी बाजार 3 दिवसांचा असेल, ज्याची सुरुवात 22 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता होईल. 22 ऑगस्ट, 23 ऑगस्ट व 24 ऑगस्ट असे 3 दिवस इकडे चतुर्थी बाजार भरेल. चतुर्थी बाजारासाठी 2 प्रकारचे स्टॉल्स आहेत. एक छोटा स्टॉल जो की 350 रुपये पर डेच्या हिशोबाने व मोठा स्टॉल जो आहे तो 500 रुपये पर दिवसाच्या हिशोबाने इथे आहे. त्याचप्रमाणे आमचा चतुर्थी बाजार व माटोळी बाजार ह्याच्यात विविध प्रकारचे तुम्ही स्टॉल्स इकडे लावू शकतात. कोरगाव पेडणेच्या कमळेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेन 100वे वर्स मनोवपाचे निश्चित केला. इंजिनियरिंग कॉलेज पेडण्याना देखून कसली तरी प्रोफेशनल कॉलेज जावची जाळवंडारांनी हावेस उक्तायलो. त्या निमतान घेतिल्ल्यो पत्रकार परिशदेत अध्यक्ष आणि संस्थेच्या जाळवंडारांनी पूर्वेतिहास सांगलो. 13 सप्टेंबरा सावन कार्यावळीक सुरवात जातली. खास करून पेडणेच्या शाळा आणि हायर सेकंडरीच्या पालक शिक्षक संघाची बसका आपयल्या. ते भायर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पालकांचो आस्पाव कसो करूं येता हाचेर चर्चा जातली. 1924च्या आसपास सोनबा थळी, जगन्नाथ थळी, डॉक्टर शांताराम देसाई, कैलासवासी केशव गावडे वगैरे मंडळींनी जत्रेच्या निमित्ताने एकत्र येऊन या संस्थेत इतिहास प्राथमिक शाळा सुरू करावी म्हणून 1924 साली जत्रेच्या मुहूर्तावर एक कमलेश्वर विद्यालय म्हणून सुरू केलं. 1924 ते 1932 पर्यंत इथं ज्ञानदानाचं काम नाना उमरे करत होते. 1932 ते 1941 ह्या दरम्यान साधारणपणे हे ज्ञानदानाचं काम सावळाराम गावडे उर्फ सावळो मास्तर म्हणून करत होते. त्यानंतर सांबरेकर मास्तर 1950-52 पर्यंत होते. 1952 ते 1961 म्हणजे गोवा स्वतंत्र होईपर्यंत या संस्थेमध्ये विद्यादानाचं काम काशीनाथ बर्वे म्हणजे गुणाजी बर्वे आणि केशव थळी उर्फ बाबू थळी हे दोघेही 61 पर्यंत शिक्षकदानाचं काम करत होते. त्या मधल्या वेळात रावराजे देशप्रभू पेडणे जमीनदार यांनी या संस्थेसाठी 2 खोल्या बांधून दिल्या होत्या. पुढे 1961 गोवा स्वतंत्र झाला. त्याच्यानंतर पुढे 1962 प्राथमिक विद्यालय आमचं होतं ते गव्हर्नमेंटमध्ये गेलं आणि मिडल भाग इथं सुरू राहिला. हा मिडल भाग स्पेशली बाबू थळी यांनी सुरू केला होता 1952 ते 1961. पुढे 1962 पासून मिडल भाग सुरू राहिला आणि 1962मध्ये या संस्थेची एक अस्थायी समिती निवडण्यात आली. या अस्थायी समितीमध्ये चेअरमन म्हणून श्री शंकरचंद्राजी गावडे यांची नेमणूक झाली होती आणि यांच्याबरोबर आणि कार्यकारी मंडळ होतं. या कार्यकारी मंडळाने 1962 ते 1966 या 4 वर्षांच्या काळात मिडल स्कूलला सरकारी मान्यता मिळवून घेतली. घटनेचा मसुदा तयार केला आणि घटना रजिस्टर करून घेतली 1964 साली आणि मिडल स्कूलला व्यवस्थित सगळे मिळून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आमच्याकडे असे भुरगे असतात, असे विद्यार्थिनी असतात जे 90-95% त्यांची पर्सेंटेज घेतलेली असा आणि आमच्याकडे पुढच्या 100 वर्षात
ह्या संस्थाक कितें करतली हेची योजना सुद्दां आमी जोगत्यार आमचे 100 वर्षाचे महोत्सव चालू आसतलो तर आम्ही हे लोकांपुढे मांडलेले. 13 सप्टेंबरला आम्ही पेडण्यामध्ये ज्या वेगवेगळ्या शाळा आणि हायर सेकंडरी आहेत त्यांचे जे पालक शिक्षक संघ आहेत या सगळ्या पालक शिक्षक संघांचं एकत्रीकरण आम्ही आमच्या शाळेमध्ये करणार आहोत. आणि या ठिकाणी आम्ही मान्यवर वक्ते बोलवून आता जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये पालकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. त्या संदर्भामध्ये पालकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम त्या निमित्ताने आम्ही करणार आहोत. म्हणून तालुक्यातल्या सगळ्या पालक शिक्षक संघांना आम्ही एकत्र करणार आहोत. 20 तारखेला 20 सप्टेंबरला हे शनिवार आहेत सगळे त्या दिवशी आम्ही शिक्षकासाठी एक शिबिर आयोजित करणार आहोत. त्याही दिवशी आम्ही मान्यवर या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत. त्यानंतर सध्या आम्ही एक स्मरणिका प्रसिद्ध करायचं ठरवलेलं आहे. ही स्मरणिका म्हणजे सोव्हिनियर ज्याला म्हणतात ज्याच्यामध्ये शाळेचा इतिहास जो आहे हा शाळेचा इतिहास आतापर्यंत जो थोडक्यामध्ये आता सांगितला गेला तो विस्तृतपणे आपल्यासमोर येईल. ऑक्टोबरच्या साधारणपणे 9 ते 10 तारखेला आम्ही समारोपाचा सोहळा घेणार आहोत असं ठरवलेलं आहे. ज्याच्यामध्ये गोव्यातले राजकीय नेते शिक्षण क्षेत्रातले मान्यवर सामाजिक क्षेत्रातले आणि सांस्कृतिक क्षेत्रातले मान्यवर या सगळ्यांना निमंत्रित करून एक मोठा कार्यक्रम घ्यायचा असं आम्ही ठरवलं. आणि त्याच दरम्यान आम्ही एक सांगीतिक कार्यक्रमसुद्धा घ्यायचं ठरवलेलं आहे. असं आमच्या डोक्यामध्ये असं आहे की कुठलं तरी एक प्रोफेशनल कॉलेज आम्ही सुरू करावं. जसं त्याने आता तिकडे नर्सिंग सुरू केलं पण इंजिनिअरिंग नाही आहे. पेडण्यामध्ये तरी इंजिनिअरिंगची सोय नाही. पेडण्यामध्ये खरं म्हणजे कृषी कॉलेजसुद्धा एखादं काढता आलं असतं ॲग्रिकल्चर कॉलेज. आमचा विचार झालेला आहे संस्थेच्या बैठकामध्ये की आम्ही नवीन काहीतरी करावं. म्हणजे जसं ॲग्रिकल्चर कॉलेज जसं आता अध्यक्ष म्हणाले ॲग्रिकल्चर कॉलेजच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. आणि इंजिनिअरिंग कॉलेज हे तर आहे आता आवश्यकच आहे. आणि इतल्या नायच्यो खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवणी ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.